नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. राज्यातील बारामती आणि राहुरी या विधानसभा मतदारसंघासाठीच्या पोटनिवडणुकीत काल मतदान शांततेत पार पडलं. स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने या दोन्ही जागा महत्त्वाच्या मानल्या जात असून निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातही उत्साहात मतदान झालं. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असून काही अपवाद वगळता मतदान सुरळीत पार पडलं. विशेष म्हणजे पहिल्याच टप्प्यात विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे. त्याचवेळी तमिळनाडूमधील मतदान प्रक्रियाही पार पडली. या सर्व निवडणुकांचे निकाल 4 मे रोजी जाहीर होणार असून त्यातून राज्य आणि देशाच्या राजकारणाची पुढील दिशा स्पष्ट होणार आहे. राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 12 मेला मतदान होणार असून सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. याच दिवशी निकाल जाहीर होणार असल्यानं राजकीय वातावरण अधिक तापलं आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपला 6 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर शिवसेनेला 2, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 आणि महाविकास आघाडीला 1 जागा मिळू शकते. त्यामुळे विशेषतः भाजपकडून कोणत्या उमेदवारांना संधी दिली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपने यासाठी जोरदार तयारी सुरू केली असून केंद्रीय नेतृत्वाकडे सुमारे 30 इच्छुकांची यादी पाठवण्यात आली आहे. या यादीत काही माजी आमदार आणि खासदारांचाही समावेश आहे. पक्षाच्या कोर कमिटीने संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. दरम्यान विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं सूत्रांकडून समजतं. त्यामुळे येत्या काही दिवसात उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीतील चर्चांना वेग आला असून उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य विधान परिषद प्रवेशावर सहयोगी पक्षांमध्ये मंथन सुरू आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं की उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढवत असतील तर काँग्रेस त्यांना पूर्ण पाठिंबा देईल. मात्र ते निवडणूक लढवणार नसतील तर संबंधित जागा काँग्रेसला मिळावी अशी पक्षाची भूमिका आहे. याचबरोबर आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपावरही चर्चा व्हावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली असून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय राखत लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल असे संकेत दिले जात आहेत. महाराष्ट्रात रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा बंधनकारक करण्याच्या निर्णयावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. प्रताप सरनाईक यांनी 1 मे पासून राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं आवश्यक असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानंतर 4 मेला 15 लाख रिक्षाचालक संपावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी इशारा देत म्हटलं की मराठी माणसाच्या किंवा मराठी रिक्षा चालकांच्या अंगावर आलात तर तुम्हाला रस्त्यावर मारणार. त्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिकेची चर्चा रंगली आहे. या निर्णयामुळे स्थानिक विरुद्ध अमराठी असा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भोंदू अशोक खरात याला आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. महिला अत्याचार प्रकरणातील 6व्या गुन्ह्यात एसआयटीने त्याला ताब्यात घेतलं आहे. कॅनडा कॉर्नर परिसरातील त्याच्या कार्यालयात महिलांना नशायुक्त द्रव्य पाजून पेढे आणि इतर पदार्थ खाऊ घालून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी पोलिसांकडून खरातच्या कोठडीची आज न्यायालयात मागणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात अवकाळी पावसाने मोठा कहर केला असून पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि इतर भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली आहे. सातारा जिल्ह्यात जावळी तालुक्यातील ओझरे गावात जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला, तर रामनगर परिसरात झाड कोसळून हॉटेल आणि वाहनांचं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला असून मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक मंदावली. भारतीय हवामान विभागाने कोकणसाठी दिलेला ऑरेंज अलर्ट खरा ठरला असून पुढील 2 दिवसही अवकाळी पावसाचा अंदाज आहे. यामुळे हापूस आंबा पिकाला मोठा धोका निर्माण झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यामध्ये अचानक पावसाने हजेरी लावली. उकाड्यानंतर आलेल्या या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी शेतकरी आणि नागरिकांसाठी ही परिस्थिती चिंतेची ठरत आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. काल IPLमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय मिळवत इतिहास रचला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नईने 103 धावांच्या फरकानं विजय मिळवत IPL इतिहासातील आपला सर्वात मोठा विजय नोंदवला. संजू सॅमसनच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर चेन्नईनं मुंबईसमोर 208 धावांचं भक्कम लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सचा डाव चेन्नईच्या भेदक गोलंदाजीसमोर कोलमडला.
इम्पॅक्ट प्लेअर अकिल होसेननं 4 विकेट्स घेत मुंबईच्या फलंदाजांना मोठा धक्का दिला आणि संपूर्ण संघ 19 षटकात केवळ 104 धावांवर गारद झाला. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत राहा आवाज इंडिया मराठी.